हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीतेमधील 9वा श्लोक म्हणजे अध्याय 1 मधला अर्जुन विषाद योग या अध्याय 1 मधला 9वा श्लोक वाचणार आहोत. आजपर्यंत आपले 8 श्लोक वाचून झालेत. तर आपण सुरू करूया पुढचा श्लोक. अगोदरच्या व्हिडिओत आपल्या ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं ते दुर्योधन आणि द्रोणाचार्य. दुर्योधन हा द्रोणाचार्यांकडे गेलेला आहे. युद्धभूमीवरची ती व्यूहरचना पाहून तो द्रोणाचार्यांकडे गेला आणि पांडवांच्या सैन्यात कोण कोण महारथी आहेत, आपल्या सैन्यात कोण कोण महारथी आहेत यांची चर्चा करतो आहे. तर आता पुढे बघूया. अन्येच बहवः शूरा मदर्थे त्यक् तर क त हा अर्धा जोडलेला आहे, मग उच्चार कचा नंतर येतो. त्यक् जीविताः नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदाः. त्याचा अर्थ बघूया, शब्दार्थ बघूया. अन्ये म्हणजे इतर सर्व, च म्हणजे सुद्धा, बहव म्हणजे मोठ्या संख्येने, शूरा म्हणजे शूरवीर, मत अर्थे म्हणजे माझ्यासाठी, त्यक् जीविता म्हणजे प्राण संकटात घालण्यास सज्ज आहेत, नाना म्हणजे अनेक, शस्त्र म्हणजे शस्त्रे, प्रहरणा म्हणजे युक्त आणि किंवा सुसज्जित, सर्वे म्हणजे ते सर्व, युद्ध विशारदा म्हणजे युद्धकलेत निपुण असलेले. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. दुर्योधन म्हणतो की माझ्यासाठी म्हणजे स्वतःसाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. येथे म्हणजे आपल्या सैन्यात आहेत, युद्धभूमीवर. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. ते सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेतसुद्धा निपुण आहेत. आता तात्पर्य काय, तर जयेंद्र, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते. कोण? जयेंद्र, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास, म्हणजे हे 3 योद्धे आहेत, त्यांच्यासारखे अजूनही योद्धे आहेत, त्यांच्याविषयी सांगतोय तो की ते सर्वजणसुद्धा कसे आहेत, तर दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ होता. हे जे बाकीचे योद्धे आहेत ते दुर्योधनाला मिळाल्यामुळे, दुर्योधनाच्या बाजूने असल्यामुळे त्यांचा मृत्यू हा अटळ होता, म्हणजे निश्चितच होता. वर सांगितलेल्या आपल्या इकडे जाय ना, बरोबर, थांबा 1 मिनिट. वर सांगितलेल्या आपल्या
आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाविषयी पूर्ण विश्वास होता. काय वर सांगितलेल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून, म्हणजे त्याचे जे मित्र आहेत त्यांचं सामर्थ्य म्हणजे ते चांगले युद्ध करणारे आहेत. मग त्यांच्या सामर्थ्यावरून दुर्योधनाला काय वाटतं की आपला विजयच होणार, असा त्याला पूर्ण विश्वास होता. तर हा श्लोक आपला झालेला आहे. पुढचे श्लोक नंतर घेऊया. आता एवढं मी संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर उद्याचा व्हिडिओ पहा. चला बाय.